नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली आणि पहिलाच दिवस गाजला देवेंद्र फडणवीसांच्या लेटर बॉम्बनं. आता बॉम्ब फुटल्यानं हानी होतेच, मग तो खराखुरा बॉम्ब असो की लेटर बॉम्ब. नागपुरातील गुलाबी थंडीत लेटर बॉम्ब पडला आणि राजकीय वातावरण तापलं. महायुतीत धर्मसंकट उभं ठाकलं. त्याच धर्मसंकटात हिवाळी अधिवेशनात दुसरा दिवस कसा वाहून गेला आणि शिवाय अधिवेशनात काय काय झालं याचंच सखोल विश्लेषण आपण या भागात करणार आहोत. पहिल्या भागात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत, तर दुसऱ्या भागात अपक्ष आमदार बच्चू कडू असणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याआधी आज दिवसभरात काय काय घडलं ते पाहूयात. काल दिवस सरता सरता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यानंतर दोन्ही पक्षांमधून प्रतिक्रिया येत होत्या. मात्र खरी प्रतीक्षा होती अजित पवारांची, कारण दादा काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रासह सगळ्याच कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं. कारण नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घेणे योग्य ठरणार नाही अशी भूमिकाच देवेंद्र फडणवीसांनी काल मांडली होती. सकाळी सकाळी अजित पवार विधिमंडळात पोहोचले आणि माध्यमांनी त्यांना घेरलं. पुढे काय झालं पहा. देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र मला मिळालं. मी पत्र ते वाचलेलं. ते पत्राच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की पहिल्यांदाच नवाबभाई ह्या सगळ्या राजकीय घटना घडल्यानंतर आलेले, अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाहीये. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी पुढे येईल आणि मग त्याच्यानंतर मी माझी भूमिका आणि पक्षाची भूमिका मांडेल. नंबर एक. दुसरी गोष्ट, ह्या संदर्भात अजून त्यांचं आज ते म्हणजे तब्येतीच्या मुळं त्यांना कोर्टाने संधी दिलेली आहे. अजून त्या संदर्भातल्या केसेस त्या बाबतीमध्ये चालू आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मत एकदा काय आहे ते स्पष्टपणे कळू दे ना. कुठल्या बघू, दाखव मला, दाखव. हे जे ते तुमचं चुकतं ना, काही वाटते बघू ना. अरे दाखव ना, मला आहे ना पुरावा, दाखव. उगीच काहीतरी तुम्हाला दिलाय अधिकार, हे जे काही चालतं ना हेच मला आवडत नाही. काही माहित नाही, कुठल्या तरी कंड्या पेटवायच्या आणि त्याच्यातनं कोणाचं तरी ऐकायचं आणि मग सांगायचं असं असं आहे. मला दाखव. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा, हे देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या अजितदादांना लिहिलेल्या पत्रातील महत्वाचं वाक्य. अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य नाही असे आमचे स्पष्ट मत आहे, असेही वाक्य याच पत्रात नवाब मलिकांबाबत फडणवीसांचे होते. पत्र येऊन 14 तासांच्या वर होऊन गेलं होतं, पण तरीही दादांचं नवाब मलिकांशी मात्र बोलणं झालेलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांचा सूर हा तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असा होता. तसेच दादांचे फडणवीसांशी त्यासारख्या पत्राबाबत बोलणे झाले का हे पण अजूनही गुलदस्त्यातच आहे. तिकडे अजित पवार माध्यमांवर राग करत विधिमंडळात निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ नवाब मलिक विधिमंडळात पोहोचले. आजही त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होतीच. अर्थात माध्यमांनी त्यांना घेरलं, पण कोर्टाचं कारण देत नवाबभाई थेट विधिमंडळात गेले आणि काल त्यांना अध्यक्षांनी नेमून दिलेल्या ज्या आसन क्रमांक 48 वर ते बसले होते त्याच जागेवर, म्हणजेच सत्ताधारी बाकावर ते आजही बसले. आणि जेव्हा ते विधिमंडळातून निघाले तेव्हा एक अनपेक्षित क्रॉसिंग झालं. नवाबभाई विधान भवन परिसरातून बाहेर निघत असताना त्यांना देवेन भाऊ क्रॉस झाले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, मात्र तोही लांबूनच. हे सगळं घडत असताना विरोधकांना दादांसह भाजपवर टीका करण्याची पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एक चर्चा सुरू झाली. त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. आजचा आपला प्रश्न काय होता तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न होता,
देवेंद्र फडणवीस यांच्या नवाब मलिकांसंदर्भातील पत्रामुळे अजितदादांची अडचण झाली का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. अजितदादांची अडचण वाढली की नाही यावर महाराष्ट्राचं कौल आणि मत दोन्ही पाहूयात. मात्र त्याआधी चर्चा राजकीय आरोप प्रत्यारोपाची. देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून मलिकांबाबत भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या लेटर बॉम्बमधून सावरण्याआधीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आणखी एक लेटर बॉम्ब फोडला. आता त्याला बॉम्ब म्हणायचं की नाही हे तुम्हीच ठरवा. त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये फडणवीसांचे सहकारी मित्र प्रफुल्ल पटेल यांच्या एका जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली. त्यावर चर्चा करण्याआधी ते पत्र पाहूयात. विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्यानं त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता आणि राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसलं. पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. याच पटेल यांचे दाऊद आणि त्यांच्या हस्तकांशी संबंध आहेत. दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्यानं ईडीनं पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय याचा खुलासा आपल्याकडून होणं गरजेचं आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी आशा बाळगतो अंबादास दानवे. खरं तर अंबादास दानवेंचा आज वाढदिवस. त्यांना एबीपी माझाकडूनही शुभेच्छा. हाच वाढदिवस आणखी खास करण्यासाठी काय त्यांनी थेट फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना सत्ताधाऱ्यांनीही रिटर्न गिफ्ट दिलं. ते रिटर्न गिफ्ट आलं एका वक्तव्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून. बावनकुळे जी आपल्या सोबत आहेतच, त्यांच्याकडून त्या रिटर्न गिफ्ट विषयी आपण जाणूनही घेऊ. मात्र त्याआधी अजित पवारांनी मित्र पक्षातूनच आलेल्या गिफ्ट विषयी तुम्हाला मी सांगते. गिफ्ट अजित पवारांना कुठलं आलं तर ते आहे घरचा आहेर. जेव्हा फडणवीसांनी पत्र लिहिलं तेव्हा शिवसेनेनं त्याचं समर्थन केलं. आज त्या शिवसेनेनं त्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर आणखी गंभीर आरोप केला. तर त्याला उत्तर देण्यासाठी प्रफुल्ल पटेलांना माध्यमांसमोर यावं लागलं. कशी झाली ही मित्र पक्षांमधली शाब्दिक चकमक ती पाहूयात. मला मुस्लिम मताला विरोध नाहीये. मुस्लिम समाजामध्ये अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत जे समाजाला धरून आपलं राजकारण करतात ना, त्यांना आमचा विरोध असतो. म्हणजे तुम्ही काही केलं तर मला माझी जात हे वाचवते हा जो प्रकार आहे हा मुळात चुकीचा आहे. पण तुमचं ठाम मत आहे की नवाब मलिक यांना जवळ घेणं म्हणजे मुस्लिम मतं मिळवण्याचा केलेला प्रयत्न आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न आहे ना. काय त्या नवाब मलिक मध्ये तुम्हाला असं काय दिसलं? फार मोठा विद्वान आहे, समाजासाठी काहीतरी मोठं काम केलेलं माणूस व्यक्ती आहे. सर्व समाज त्याला एकंदरीत चांगल्या अँगलनी पाहतो असं काही आहे. आम्ही कुठेही नवाब मलिकांना या बाबतीत त्यांची भूमिका काय आहे, कोणाबरोबर आहे, की काय करायचं, की नेमका त्यांची उद्याची त्यांची वाटचाल काय असावी आम्ही चर्चा केली नाही. कारण ते मेडिकल बेलवर असल्यामुळे आम्हाला अजिबात या विषयावर त्यांच्याशी चर्चा करायची नाही आहे. आता राहिला प्रश्न विधानसभेच्या आत कुठे बसले, आता तो ठीक आहे. आता विधानसभेमध्ये कोण कुठे बसला तो महत्त्वाचा नाही आहे. प्रश्न हे आहे की विधानसभेमध्ये बसण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहे आणि त्याच्यामुळे ते आले. आजचा आपला प्रश्न काय होता तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न होता, देवेंद्र फडणवीस यांच्या नवाब मलिकांसंदर्भातील पत्रामुळे अजितदादांची अडचण झाली का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही.
आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. जसं की मी सांगितलं, आजचा प्रश्न परत एकदा तुम्हाला रिपीट करते. त्यावरच्या प्रतिक्रिया बघूया. एक्सवर विजय गाढे देशमुख: नवाब मलिकांवर झालेले आरोप कुणीही नाकारू शकत नाही, कारण मलिकांना अजितदादांनी पक्षात घेतलं तर विरोधकांना टीका करण्याची संधी मिळेल. ही प्रतिक्रिया आली आहे आपल्या आजच्या प्रश्नाला. एक्सवरूनच प्रसाद बनकर: अजितदादा हे मलिकांना त्यांच्या सरकारच्या हिशोबामध्येच पकडत नाही, त्यामुळे दादांपुढे अडचणी येणार नाहीत. यूट्यूबवरून विजयसिंह मोहिते: अशा घटनांमुळे मुख्य विषय बाजूला राहतात. ही सत्ताधारी पक्षाची खेळी आहे, बाकी काही नाही. यूट्यूबवरून सुशांत चौघुले: अधिवेशनात दादांच्या शेजारी बसले होते तेव्हा फडणवीस बोलू शकले असते, पण पत्र लिहून प्रसारित करणे याचा अर्थ दादांची जाणून बुजून गोची करणे. हिवाळी अधिवेशनात गाजणाऱ्या नवाब मलिक प्रकरणावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. चंद्रशेखर बावनकुळेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर शो मध्ये. एकंदरीतच नवाब मलिक हे प्रकरण प्रचंड गाजलेलं आहे. 2 दिवस विधान भवनामध्ये पाहिलं तर ह्याच चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र काल अजितदादांना लिहिलं, खरं तर त्याचा जो मजकूर आहे ते दादा मांडीला मांडी लावून आमच्या बसले आहेत हे फडणवीसांनी म्हटलं. हेच पत्र, हीच बाब ते त्यांच्या कानातही सांगू शकले असते, मात्र पत्र का लिहावंसं वाटलं? नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्या सर्व पक्षाला कुठलंही कन्फ्युजन नको की आमची भूमिका स्पष्ट आहे. नवाब मलिकांवर ज्या पद्धतीने देशद्रोहाला समर्थन करण्याचे आरोप आहेत, ते आरोप कोर्टापर्यंत गेले आहे. कोर्टामध्ये एक प्रकरण सुरू आहे, त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. मला असं वाटतं आपसात बोलण्याने दोघांनाच माहिती असतं, पण संपूर्ण महाराष्ट्राला आणि पक्षाची भूमिकाही कळली पाहिजे, सरकारची भूमिका कळली पाहिजे. आणि त्यात काय, मी तर अभिनंदन करेल. मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून देवेंद्रजींचं अभिनंदन करतो. त्यांनी हे पत्र लिहून या महाराष्ट्रामध्ये या सरकारची भूमिका स्पष्ट केली. या सरकारमधला सर्वात मोठा पक्ष म्हणून आमची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे, आणि याला करता जे धैर्य देवेंद्रजींनी केलं आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की देवेंद्रजींनी आज या महाराष्ट्राला जे या पत्रातनं त्यांनी सांगितलं की देशद्रोहाला जे आरोप असतात त्या आरोपाच्या संबंधाने जे लोक आहेत त्यांना आमचं समर्थन नाही, ते आमच्या महायुतीचे घटक राहू शकत नाही. मला वाटतं देवेंद्रजीने लिहिलेलं पत्र हे अत्यंत महत्वाचं होतं, आणि ते उघड करणं महत्वाचं होतं, आणि लेखी भूमिकाही कळवणे महत्वाची होती. अशा बाबी कानात सांगून होत नाही, त्या सार्वजनिक पद्धतीने मांडाव्या लागतात. नक्कीच. खरं तर आपण जी भूमिका मांडली त्या पत्रानंतर हीच भूमिका शिंदे गटानं सुद्धा पुढे नेलेली आहे. मात्र हे पुढे नेत असताना त्यांचेच प्रवक्ते असणारे शिरसाट यांनी मात्र अजित पवार आणि त्यांचा गट हा मुस्लिम मतांसाठी म्हणून नवाब मलिकांच्या पाठीशी उभा आहे असं त्यांनी म्हटलं. तुम्हालाही हा, म्हणजे दादांवर गंभीर आरोप आहे, तुम्हालाही असंच वाटतं का? नाही, हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की असं कुणालाही बोलू नये. दादा हे प्रगल्भ नेते आहेत. माननीय देवेंद्रजींनी जे दादाला पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टता आहे, आणि आम्ही कधीही, मला वाटतं अजित दादा सुद्धा, आम्ही धर्माच्या आधारावर राजकारण करणारे लोक नाही. ते काँग्रेस पार्टीला लकलाभ आहे. काँग्रेस पार्टीने आतापर्यंत जीवनभर धर्माच्या आधारावर लागून चालू करून मताचं राजकारण केलं आहे. आणि आम्हाला, आणि देवेंद्रजींनी स्पष्ट केलं आहे, आम्हाला नवाब मलिकांच्या नावाला, समाजाला, धर्माला विरोध नाही आहे. उद्या जर कोर्टाने नवाब मलिकांना
सोडलं तर ते चालतात महायुतीमध्ये. याचा अर्थ उद्या जर नवाब मलिक जर बाइज्जत बरी झाले कोर्टातनं तर महायुतीमध्ये येणारच आहे. मग तेव्हा तर ते मुस्लिमच राहणार आहे ना. त्यामुळं आम्ही कुठल्याही मताचं राजकारण करत नाही, आम्ही कुठल्याही धर्माचं राजकारण करत नाहीये. हे करणाऱ्याला लकलाभ आहे. आणि मलाही वाटतं की अजित दादा हे प्रगल्भ नेते आहेत. ते माननीय देवेंद्रजींच्या आंतरिक भावनाचा, पक्षाच्या भावनेचा आणि राज्य म्हणून देशद्रोहाच्या संबंधाने कुठलंही समर्थन करू नका ही जी भावना देवेंद्रजींनी मांडली आहे त्याला नक्की साथ देतील. आणि पुढच्या काळात महायुतीमध्ये कुठली अनबन होणार नाही, मला असं स्पष्ट वाटतंय. एकीकडे आज जो विरोधकांचा सूर होता तो कुठेतरी असं होता की फडणवीसांचं पत्र आणि दादांची भूमिका म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करा आणि मी रडल्यासारखं करतो अशा पद्धतीचं हे संगनमत करून केलेली ही भूमिका आहे. म्हणजे दोघांचाही विन विन अशी सिच्युएशन हवी. नाही, एकदम चुकीचं आहे. आम्हाला अशी करायची गरजही नाही आहे. महाराष्ट्राची जनता आम्हाला बाहेरून ओळखतं, आतूनही ओळखतं. देवेंद्र फडणवीसांचा सारखा एक निष्कलंक, एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला आणि देशाला, राज्यालाही मिळालेला आहे. आणि त्यामुळं आम्हाला काही हे असे धंदे करायची गरज नाहीये. मारल्यासारखं करा, रडल्यासारखं करा. आमची स्पष्ट भूमिका आहे. देशद्रोही संबंध असणारे जे खटले आहेत ते खटले असताना आम्ही कोणासोबत जाऊ शकत नाही. जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना, महायुतीचं सरकार असताना आम्ही आंदोलन केले की नवाब मलिकाचे राजीनामे मागितले. नवाब मलिकाचे राजीनामे आम्ही मागायचे त्यांच्या सरकारमध्ये आणि महायुतीमध्ये त्यांना आता सामावून घ्यायचं हे कदापि सहन होण्यालायक नाही आहे. त्यामुळं स्पष्ट भूमिका आहे. आणि मला वाटतं दादा सुद्धा या भूमिकेला मान्य करतील, कारण त्यांनाही कळतं की भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे आणि आमचे विचार काय आहे. देवेंद्रजींनी आपले विचार स्पष्ट केले आहेत. बावनकुळेजी, एकंदरीत जर बघितलं तर तुमच्या पत्राचा रोख कळला, पण दादांकडनं आता तुम्हाला काय अपेक्षा आहे? म्हणजे त्यांना सत्तेत सामावून घेऊ नये म्हणजे नक्की असं काय करायचंय दादांना किंवा काय म्हणून दाखवायचंय दादांनी ज्यानंतर या विषयावर पडदा पडला असं आपण मानायचं? कारण शेवटी आजही नवाब मलिक हे सत्ता पक्षाच्या बाकाजवळच येऊन बसलेले होते, तिथंच बसलेले होते. नाही, आता मी सांगतो की कुठल्या बाकावर बसले हे अलॉटमेंट जे झालं आहे विधानमंडळाचं ते अलॉटमेंट झालं असेल त्याच्याबद्दल काही फार वादाचा विषय नाही आहे. महत्वाचा विषय असा आहे की ज्या नवाब मलिकावर जे हे आरोप आहे ते इतरांपेक्षा वेगळे आरोप आहे. आणि अशा वेळी अजितदादा सुद्धा जोपर्यंत कोर्टातनं नवाब मलिकाला क्लीन चिट मिळत नाही, कोर्टातनं जोपर्यंत त्यांना क्लीन चिट देत नाही तोपर्यंत अजितदादा त्यांना महायुतीचा भाग करणार नाही अशी सार्थ अपेक्षा भारतीय जनता पक्षाला आहे. कारण आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत, जनतेलाही आहे. आणि आमच्या देवेंद्रजीच्या पत्रातूनही ते स्पष्ट होते आहे. आणि त्यामुळं अजितदादांना एवढीच मी विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की नवाब मलिकाचे खटले जोपर्यंत क्लिअर होत नाही, त्यात सुटत नाही तोपर्यंत त्यांना महायुतीचा भाग करू नये. खरं तर अजितदादांनी बरीच संयमी भूमिका आज माध्यमांशी बोलताना घेतलेली दिसली. मात्र अमोल मिटकरी आहेत किंवा दिलीप वळसे पाटलांसारखे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्यातले, त्या मंडळींनी मात्र आपण बघितलं त्यांनी नाराजी स्वतःची एक्सप्रेस केलेली आहे की अशा पद्धतीचं पत्र लिहून ते पब्लिक केल्या गेलं याबद्दल. नाही, मला असं वाटतं की जनतेच्या आणि कारण आम्ही तुम्हाला सातत्याने सांगतो आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस पार्टी यांच्या सरकारमध्ये आम्ही नवाब मलिकांच्या एकंदरीत देशद्रोहाच्या संबंधाबाबत पूर्ण रान उठवलं. महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झाले आणि कोरोनाच्या काळातही आंदोलन झाले आणि आम्ही त्यांच्या मांडीला बसू शकत नाही. ही आमची भूमिका क्लिअर आहे. आणि त्यामुळे देवेंद्रजींनी जी भूमिका मांडली ती सार्वजनिकच मांडायला पाहिजे होती. त्यांचं मी अभिनंदनच करेल, महाराष्ट्राची जनताही अभिनंदन करेल आणि भारतीय जनता पार्टीचा बूथ पासून तर राज्यापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन केलं आहे. आणि मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचा नेता देवेंद्रजी या विचारांना आमचा पक्ष चालवतो आहे आणि आमचं सरकार चालवत आहे.
नक्कीच. एक पत्र आज अंबादास दानवेंनी पण लिहिलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये तुम्हाला प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची संबंधितले जे आरोप त्यांच्या संबंधांचे झाले त्याची आठवण करून दिली आहे. दुसरीकडे जे काही नवाब मलिकांबरोबर होतंय ते अंडरवर्ल्डच्या कनेक्शनमुळेच होतंय. तर ते प्रफुल्ल पटेल तुम्हाला चालतात का, अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी मागितलेलं आहे. नाही, अंबादास दानवेजीने बघून घेतलं पाहिजे की प्रफुल्ल पटेल साहेबांना जे काही क्लीन चिट दिली ती शरद पवार साहेबांच्या काळामध्ये दिली, उद्धव ठाकरेच्या काळात दिली, त्यापूर्वीच्या काळात दिली. प्रफुल्ल पटेल साहेबांवर जे काही आरोप झाले होते त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, हे 1000 वेळा यांनी मांडलेलं आहे. ते शरद पवार साहेबांनी मांडलं, ते उद्धव पण ठाकरेंनी हेच ते मांडलं, नवाब मलिकांबद्दल सुद्धा मांडत आलेले आहे. ती सेम त्याच्यामुळं- मंडळी नवाबभाईंच्या बद्दल सुद्धा हीच भूमिका मांडत आलेली आहे. पण मग नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात तुम्ही फरक कुठल्या मुद्द्यांना करत आहात? मी दोनच मुद्द्यावर फरक करतो आहे की नवाब मलिक साहेबावर जे काही त्या ठिकाणी आरोप झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने जेलमध्ये गेले आहेत, ज्या पद्धतीनं आम्ही रणकंदन केलं आहे, ज्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी ही भूमिका कसे कसे संबंध आहे हे माननीय देवेंद्रजींनी सभागृहात मांडले, सभागृहाच्या बाहेर मांडलं. आम्ही सर्व राज्यात आंदोलन केले आणि बघा ते जेलमध्ये गेले, त्यांना एका मुद्द्यावर बेल भेटलेली आहे. उद्याच्या कोर्टाच्या निकालाची वाट बघून द्या. प्रफुल्ल पटेल साहेबावर ती स्थिती नाही आहे. प्रफुल्ल पटेलाबद्दल त्या परिस्थितीत नाही आहे. प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिकाची बिलकुल केस वेगळी आहे आणि मला असं वाटतं या पद्धतीचं कुठलंही प्रफुल्ल पटेलाबद्दल झालं नाही आहे. त्यामुळं आमचं क्लिअर आहे की जिथे आम्हाला वाटतं की हे राज्याला आणि देशाला धोकादायक आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे नेते देवेंद्रजी व्यक्त झालेले आहेत आणि योग्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा अभिनंदन केलं आहे. जर तुम्ही बघितलं असाल महाराष्ट्राच्या संपूर्ण सोशल मीडियामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि आमच्या पक्षाच्या संपूर्ण टीमने देवेंद्रजींचं अभिनंदन केलं आणि सार्वजनिक हे पत्र केल्याबद्दलही मी सुद्धा त्यांचं अभिनंदन करेन. एक असंही आज सकाळी किरीट सोमय्या यांचं वक्तव्य आहे. बच्चू कडू जे तुमच्या बरोबर आहेत त्यांचंही वक्तव्य आहे. किरीट सोमय्यांनी असं सांगितलं की त्यांनी आधीच पक्षाला राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये असा सल्ला दिला होता. तर बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे की समुद्रच आता इतकं गढूळ पाणी येऊन समुद्राला मिळालं आहे की आता संपूर्ण समुद्रच गढूळ झाला आहे. त्यामुळे कुठंतरी राष्ट्रवादी बरोबर जाऊन, म्हणजे ज्याला भाजपानं अनेक वेळेला नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं, तर त्यामुळे हा सगळा विषय आज तुमच्या समोर आलाय असं वाटतं का? नाही, मी हे स्पष्ट सांगेल की अजितदादांनी काय म्हटलं. अजितदादांनी स्पष्ट भूमिका केली की 21व्या शतकातला 2024चा अमृत काळातला भारत, सुवर्ण काळातला 2047चा भारत आणि जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे. आणि म्हणून मी या सरकारमध्ये जातोय, या सरकारला समर्थन करतोय, आम्ही इकडे येतोय. बघा, इतकी मोठी भूमिका जर देशाकरता मांडली आहे आणि मोदीजींच्या समर्थनार्थ मांडली आहे, तर मला वाटतं जेव्हा मोदीजींच्या समर्थनार्थ आम्हाला समर्थन मिळालं आहे तर निश्चितपणे या समर्थनाचा आम्ही त्या ठिकाणी स्वीकारच केला आहे. यामध्ये राहिले प्रश्न भ्रष्टाचाराच्या आरोपाचे, तर अजित पवारांवर आरोप केले आहेत, तर ते अजित पवारांचे आरोप काही प्रूव्ह झाले नाही आहेत. कुठल्या SIT इन्क्वायरीमध्ये, कुठल्या तरी इन्क्वायरीमध्ये अजित पवार जे अजून आले नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारजींच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनावर जरी आरोप झाले असतील पण कुठल्याही यंत्रणेने अजूनपर्यंत अजित पवारांना त्या ठिकाणी जेलमध्ये जाण्याचं किंवा त्या गुन्हे दाखल करण्याचं किंवा त्यांना कुठेतरी आरोपी बनवण्याचं असं काही झालं नाही आहे. त्यामुळं स्पष्टपणे मोदीजींच्या नेतृत्वातला सक्षम भारत निर्माण करण्याकरता माननीय अजित पवारांनी पुढाकार घेतला. या भूमिकेचं आम्ही समर्थन केलं आहे, या भूमिकेला आम्ही मान्य केलं आहे.
नक्कीच. खरं तर आता फडणवीसांनी पत्र लिहून जवळजवळ 24 तास झाले. त्यानंतर एकंदरीत तिन्ही पक्षांची जी नेते मंडळी आहे, म्हणजे त्यात आपण स्वतः आहात, अजितदादा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, या सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली का, किंवा एकत्र बसले नसतील मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली एकमेकांशी पर्सनल चर्चा झाली आहे का? नाही, याच्यामध्ये फार चर्चेची गरज नाही आहे. उद्या जनतेला दिसलं की बाबा नवाब मलिक यांच्यासोबत आहे आणि नवाब मलिक महायुतीचा भाग झाले, हे संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्रात राहू नये याकरता पक्षाच्या एका प्रमुख सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका आणि महाराष्ट्राला अवगत करणे, आपल्या पक्षाला क्लिअर सांगणे, यात मला काही वावगं वाटत नाही. त्यामुळे कुठं चर्चा करावी कुठं नाही करावी याच्यात काही मला फार काही वाटत नाही. कारण उद्या परसेप्शन आहे. जर नवाब मलिक साहेब तिकडे येतात आहे, तिकडे बसता आहे, उद्या ते वावरतात आहे, सरकारमध्ये असल्यासारखे वावरतात आहे आणि आम्ही काही आपली भूमिका स्पष्ट करत नाही. जनतेच्या मनात संशय येण्यापूर्वी आमच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनात आमच्या नेतृत्वाबद्दल संशय येण्यापूर्वी आमच्या नेतृत्वाने आमची भूमिका क्लिअर केली, याबद्दलचा आम्हाला अभिमान आहे. नाही चंदूभाऊ, ते बरोबर आहे, पत्र लिहिलं, तुमची भूमिका स्पष्ट झाली. ते पत्र लिहिणं का गरजेचं होतं हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि ते कोणालाही मान्य होण्यासारखीच ती भूमिका तुम्ही सांगितली की का त्यांनी लिहिलं. मात्र प्रश्न हा आहे की आता 24 तास उलटून गेले, त्यानंतर हे जे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप पक्षाच्या आतून काही विसंगत असे जे सूर येतात आहेत, ते लक्षात घेता महायुतीत ऑलवेल असावं ह्यासाठी आपण सर्वजण एकत्र बसलात का? मला वाटतं आमची महायुतीमध्ये या पत्राने काही फरक पडला नाहीये. सर्वांनाच हे मान्य झालं आहे, शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की आम्ही असो, कोणी काही बोललं असेल, आपापले मतं व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाचे मतं वेगळे राहू शकतात, पण महायुती म्हणून मला वाटतं की यामध्ये कुठेही आता अस्पष्टता नाही आहे. देवेंद्रजींचं पत्र हे क्लिअर आहे आणि त्यामुळं महायुतीमध्ये एकदम सर्वांना त्याच्याबद्दलची भूमिका पटलेली असं मला वाटतं. काही लोक आता आपापल्या लेवलला ज्या बाईट देतात त्याच्यामुळं महायुतीत काही झालं आहे असं नाहीये. नक्कीच आपण आलात, एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते, देवेंद्र फडणवीस यांच्या नवाब मलिकांसंदर्भातील पत्रामुळे अजितदादांची अडचण झाली का? युट्यूबवर एकूण 20,000 मतं. 86% लोकांनी होय म्हटलंय, 14% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर एकूण 1000 मतं. 54% लोकांनी होय म्हटलंय, 46% नाही. एक्सवर 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% लोकांनी नाही म्हटलं. एकंदरीतच सोशल मीडिया बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नवाब मलिकांसंदर्भातील पत्रामुळे अजित दादांची अडचण झाली असंच लोकांना वाटतंय. हा विषय म्हटलं तर फक्त एका पत्रापुरताच आहे, म्हटलं तर महायुती पुरताच आहे, पण म्हटलं तर आरोपांची तीव्रता लक्षात घेता संस्कारक्षम मतदारांसाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. हे पत्र लिहून ते सोशल माध्यमांमध्ये पोस्ट करून देवेंद्र फडणवीसांनी नेमके तेच साधले. संदेश ते दादांच्या कानातही देऊ शकले असते, पण पत्रानं दादांना कमी आणि आपले विरोधक, आपले आमदार, आपला पक्ष आणि आपले मतदार यांना फडणवीसांनी हवा तो संदेश दिला आहे. म्हणूनच हे पत्र आणि त्यातला संदेश महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवी दिशा ठरू शकतं. याच पत्रावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर आज आमदार बच्चू कडूंनी एक सुंदर उदाहरण देत आपल्या स्टाईलनं टिप्पणी केली होती. त्यावरच चर्चा करण्यासाठी ते आपल्या सोबत असणार आहेत.
आपण चर्चा करत होतो महायुतीत निर्माण झालेल्या विचारधारांच्या संघर्षाची. मात्र हे पाहत असतानाच अधिवेशनात झालेल्या इतर गोष्टींचीही चर्चा गरजेची आहे. जिथं काँग्रेसनं नवाब मलिकांवरून घेरलं, तिथं युवक काँग्रेसनं बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधिमंडळाला घेराव घातला. त्यासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष BV श्रीनिवास, नाना पटोले, शिवानी वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते होते. तरुणांचाही मोठा सहभाग होता. काँग्रेसचं हे आंदोलन पुढे तासभर चाललं. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन थांबलं. मात्र त्यामुळे विधिमंडळ परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. आता पुन्हा एकदा नवाब मलिक आणि महायुतीच्या मुद्द्याकडे वळूयात. मविया सरकार आलं तेव्हा राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी भाजप विरोधात खिंड लढवली होती आणि आता त्यांनाच सोबत घेण्यावरून महायुतीत रान पेटलंय. काँग्रेसला आयतीच संधी मिळाल्यानं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांना एक सवाल विचारलाय. तर फडणवीसांचं ओपन लेटर म्हणजेच ठरवून झालेला कार्यक्रम असल्याचा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावलाय. आज प्रफुल्ल पटेलवरही बीजेपीनेच आरोप लावलेले होते. त्यांनी ईडीच्या माध्यमातून कारवाई करून इक्बाल मिर्ची जो दाऊदचा मित्र आहे त्याच्याबरोबर त्यांनी त्याचा संबंध आहे म्हणून त्यांचं घर त्या ठिकाणी जप्ती केलेलं आहे. नरेंद्र मोदीजींनी NCPबद्दल म्हणजे राष्ट्रवादीबद्दल 70,000 कोटीचा आरोप लावलेला होता आणि 8 दिवसानंतर अजित पवार मंत्रिमंडळात गेले. मग तुम्ही राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी करतायत, भ्रष्टाचारी कसे चालतात. दुसरा एक आहे जो इक्बाल मिर्चीशी ज्याचा संबंध आहे तो चालतो. आता नवाब मलिकचा काय प्रश्न आला. म्हणजे तुम्ही राष्ट्रप्रेम, तुमचं हे नौटंकी आहे, नकली आहे आणि तुमची वास्तविक सत्तेसाठी काही पण, ही यांची भूमिका आहे. खरं म्हणजे आतापर्यंत भारतीय जनता पक्षानं कोणाकोणाला आत घेतलं, कसे होते, त्यांचे आरोप कुठं गेले, हे कसे स्वच्छ झाले हे समजत नाही का आपल्या सगळ्यांना. जनतेला सुद्धा हे सर्व समजतं. फक्त आता हे पत्र हे ठरवून झालेला कार्यक्रम असावा असं माझं मत आहे. आज या विषयावर बोलायला आपल्यासोबत महायुती सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्चू कडू आहेत. त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहेच. मात्र नाना पटोलेंनी जे विधान केलं त्याला भाजपनं उत्तर दिलंय. मात्र याच विषयात महाराष्ट्राचाही कौल जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच तुमच्या हक्काच्या प्राईम टाईम मध्ये आम्ही यावरच विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न नक्की काय आहे ते पाहायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे टार्गेट केलं जात आहे. नाना पटोलेंच्या या विधानाशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. देशद्रोही, इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिम हे शब्द गेल्या 2 दिवसांपासून कानावर पडतायत. त्यावरून अधिवेशन गाजतंय. म्हणायला सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं, पण अधिवेशन गाजतंय ते नवाब मलिक नेमके कोणत्या आघाडीचे? आणि आज तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यात धार्मिक अँगलही आणला. हे जे सगळं राजकारण सुरू आहे त्यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईलनं टीकाही केली आहे. त्यांची तीच भूमिका आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी आपल्या दुसऱ्या प्रश्नावर महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न काय होता ते मी परत एकदा सांगते. नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे टार्गेट केले जातंय नवाब मलिकांना. नाना पटोलेंच्या या विधानाशी सहमत आहात का? सोशल मीडियावर आपल्याला आलेले प्रतिक्रिया आपण बघूया. एक्स वरून स्वप्नील थोरवे, अजिबात असं वाटत नाही, कारण हसन मुश्रीफ यांच्यावरही भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, पण त्यांना सत्तेत घेतले आणि मंत्रीपद सुद्धा दिले. एक्स वरून तेजस सुरवसे, मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा आहे म्हणून फडणवीस नाकारत आहेत. धर्माची भाषा बोलून तेढ निर्माण कोण करतंय हे पटोले यांच्या वक्तव्यावरून दिसले. यूट्यूबवरून शहाजी फडतरे, नवाब मलिकांना हिंदूंनी पण मतदान केले आहे.
फेसबुकवरून महारूफ शेख, नक्कीच 70,000 कोटींचा घोटाळा करणारा अजित पवार चालतो, जामिनावर असलेला छगन भुजबळ चालतो, हत्येचा आरोप असलेला संजय राठोडही चालतो. गेल्या 2 दिवसांमधल्या घडामोडींवर सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं बोलतायत. मात्र त्रयस्थपणे यावर विश्लेषण होणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपल्या सोबत आता असणार आहेत अपक्ष आमदार बच्चू कडू. आपल्या गेस्ट सेंटरला बच्चू कडू उपस्थित आहेत. बच्चू कडूजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. एकंदरीत गेली 2 दिवस जे घडतंय त्यामध्ये नवाब मलिक हेच केंद्रस्थानी आहेत. काय सांगाल ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल? मला वाटतं याच्यामध्ये काही सांगण्याजोगतं इतकं काही विषय नाही आहे. प्रत्येक पक्ष आपला सावधगिरी बाळगत असतं. ती सावधगिरी देवेंद्रजीने बाळगली आणि त्याच्यानंतर अजितदादाने तेवढीच सावधगिरी दाखवली आहे. आणि नवाब मलिकने ते सांगितलं का मी तटस्थ आहे, मी राष्ट्रवादीत आहे, पण अजितदादाकडे नाही, पवार साहेबाकडे नाही. आणि अजितदादांना सांगितलं का जिथपर्यंत नवाब मलिक आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत मी सांगत नाही. हे सगळेजण आपलं सावध व्यवस्थित या सगळ्या गोष्टीचा पक्षावर, कार्यकर्त्यावर, आमदारावर, मतदारावर परिणाम होणार नाही एवढाच त्याच्यातून मला वाटते अर्थ निघतं. दुसरं तर काही निघत नाही. म्हणजे एक जो रोख असा तुमचा आम्हाला वाटतोय तो हाच आहे की तू म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, सावधगिरी कसं आहे तर तुम्ही एक सांगा. पहिले आरोप केले आहे देवेंद्रजीने का ते देशद्रोही आहे, असं आहे तुम्ही दाऊद इब्राहिमचे वगैरे. तर यावर त्या भूमिका 6 महिने अगोदर काही वेगळ्या होत्या. आणि आता नवाब मलिक जामिनीवर सुटल्यावर त्यांना एक संभ्रम सुरू झाला होता का तुम्ही देशद्रोही लोकांना आता पक्षात पाठिंबा घेणार का, याच्यावर त्यांनी एक पत्र काढलं. पत्राच्या द्वारे एक बॉम्ब टाकला, विचार मांडले का नाही आम्ही नाही घेणार ते असं. तर ही सावधगिरीचाच प्रकार आहे ना. ती लक्षात घ्या का आता या सगळ्या एकंदरीत राजकारणाचा विचार घेतला तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीला म्हणजे शब्द, वचन किंवा त्याची नैतिकता हा विषय राजकारणातून कालबाह्य झालेला थोडा दिसतो. 10-20% राहिलेला आहे. आणि आता बेरजेचं राजकारण आणि सत्तेचं राजकारण याला प्राधान्य आलेलं आहे. आणि त्याच्यातूनच आता सगळं घडताना दिसतं एकंदरीत सगळ्याच पक्षाचं. एका पक्षाचं म्हणत नाही. नाना पटोले बीजेपी मध्ये होते, ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून पुन्हा बीजेपी मध्ये गेले होते. तर ते ज्यांनी बंडखोरी केले ते नाना पटोले महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले, ते विधानसभेचे अध्यक्ष झाले. म्हणजे बंडखोरीवाल्याला किती स्थान महत्वाचं भेटतं या राजकारणामध्ये हे सिद्ध करून दाखवलं नाना पटोलेंनी. एकंदरीत आपण सुद्धा आपला पण पाठिंबा या सत्तेत असलेल्या सरकारला आहे. आपलं पर्सनल मत काय आहे नवाब मलिकांना घेऊन? त्यांनी या सत्तेत असणाऱ्या पक्षांबरोबर असावं की नसावं, त्याच्यात काही नैतिक बाब आहे की नाही? तुमचं स्वतःचं काय मत आहे? माझं म्हणणं आहे हे आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर मग भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आता सध्या आरोप तर कोणावरही कसेही लागतात, त्या आरोपाला काही फार तथ्य नसतं. आणि आरोपावरून कोणाला आपण लगेच त्याच्याबद्दल काही मतं व्यक्त करणं किंवा त्याच्यावर काही भूमिका घेणं चुकीच्या होईल, त्याच्यावर अन्याय होईल. आणि जेव्हा आरोप सिद्ध होईल, अंतिम आरोप जेव्हा सिद्ध होणार त्यावर भूमिका घेऊ ना आपण. एकंदरीत बच्चूभाऊ, या सगळ्या प्रकरणामध्ये कुठंतरी विधानसभेचं जे कामकाज आहे ते कुठं मागे पडतंय असं आपल्याला वाटतंय का? आणि कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या, कामकाज काढून घेणं, करून घेणं किंवा काही प्रश्न उपस्थित करणं, एक लक्षात आपण घेतलं पाहिजे का त्या सभागृहामधली गंभीरता जी काही असतं त्याच्यातली जी काही
सभागृहाच्या माध्यमातून आपण प्रशासनावर अंकुश ठेवतो. राज्य एक चालवण्यासाठी एक मोठी जी आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून ताकद मिळत असतं. त्याच्यात एक खूप मोठा बदल झालेला आहे. पहिले तुम्हाला माहिती आहे, एखादा तारांकित जरी लागला तर खालची यंत्रणा अशी ढळून निघायची का तारांकित लागला. आता कसं, आता बऱ्यापैकी मंत्र्याचे उत्तर हे अधिकाऱ्याचेच उत्तर असतात. आणि विधानसभेचा जो गरिमा आहे तो कमी होत चालला की काय, असाही प्रश्न आहे. मंत्रालयातून सरकार चालतं का विधान भवनातून चाललं पाहिजे? माझ्या मते ते विधान भवनातून चालायला पाहिजे आणि मंत्रालय हे त्याची एक यंत्रणा असली पाहिजे. पण ते आता चुकीचं होत जात आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच मोठा विषय आहे हा आणि बऱ्याच गोष्टीवर चर्चा खरं तर होणं गरजेचं आहे. अत्यंत गंभीर मागच्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये लक्षवेधी केला. नाही, बोला, पूर्ण करा. मी लक्षवेधी केला शकुंतला एक्सप्रेसच्या बाबतीत. मंत्र्यांना उत्तर दिलं का आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यासोबत मीटिंग घेऊ आणि प्रश्न मार्गी लागू. तर त्याला 3 महिने झाले ना, त्याचा प्रश्नही मार्गी म्हणजे मीटिंगही झाली ना, त्या बाबतीत कुठली हालचाली मला दिसत नाही. तर हा जो अंकुश संपलेला आहे, जेव्हा सभागृह हे सर्वोच्च आहे आणि जेव्हा कुठल्याही गोष्टीवर ज्याचा अंकुश असतं, म्हणजे ते म्हणतात ना लाईट गेल्यासारखा विषय आहे, म्हणजे प्रकाश गेलेला आहे. तर अशातला हा एकंदरीत विषय होत आहे. पण फार सभागृहातल्या चर्चा किती गांभीर्यानं झाल्या पाहिजे. कोणी प्रश्न विचारताना ते कुठल्या पद्धतीनं विचारले पाहिजे, ते गांभीर्य आता पुन्हा आणण्याची गरज मला असं वाटतं. ते आधी पाहायला गरजेचं आहे. आणि मी राज्यमंत्री होतो, मला माहित आहे का उत्तर बऱ्यापैकी अधिकारीच तयार करून आणतात आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नक्कीच बच्चूभाऊ, आपण एकमेव अशी नेते मंडळी आहात, म्हटलं का आम्हाला सरकार बचावायचं असतं. येस, आपण एकमेव असे नेते आहात की जे इतक्या स्पष्टपणे सत्तेच्या बाजूला असताना सुद्धा नेहमी आपली मत मांडत असतात. आणि आज जो तुम्ही मुद्दा मांडलेला आहे तो नक्कीच अत्यंत गंभीर आहे. सगळ्यांनीच यावर विचार करायची गरज आहे, बदल आणण्याची गरज आहे जनहितासाठी. आपण 0 आवरसाठी वेळ काढलात याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. गेल्या 1 तासापासून आपण चर्चा करत होतो नवाब मलिक, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीत सुरू झालेलं शाब्दिक युद्धाची. सध्या तरी अजित पवार सावध भूमिका घेताना दिसतायत. मात्र काँग्रेसनं संधीचं सोनं करत मलिकांच्या प्रकरणात धार्मिक रंग आणला. त्यावरच होता आपला दुसरा प्रश्न. आणि आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे टार्गेट केले जात आहेत. नाना पटोलेंच्या या विधानाशी सहमत आहात का? एकूण 25,000 मतं यूट्यूबवर. 63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 59% लोकांनी होय म्हटलंय, 41% नाही. फेसबुकवर बघूया कौल. 48% लोकांनी होय म्हटलंय, 52% नाही. आता बघूया एक्सवर. इथं 50-50% आहे होय आणि नाही म्हणणारे. राजकारणात, सत्ताकारणात एकेका आकड्याला महत्त्व असल्यानं सगळेच पक्ष तडजोडीचं राजकारण करत आले आहेत. आतले हे वर्तमान काळावर स्वार असतात, तर बाहेरचे हे भविष्याकडे आशाळभूतपणे पाहत असतात. सर्व साक्षी निसर्ग आपल्या गूढ प्रेरणेप्रमाणे या बाहेरच्यांचे आतल्यात आणि आतल्यांचे बाहेरच्यात रूपांतर करण्याचा खेळ अखंड खेळत असतात. असं करंदीकर का म्हणतात त्याचा अंदाज आपल्याला राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहून येऊ शकतो. मात्र बाहेरच्या नवाबांना आत येण्यापासून फडणवीसांच्या पत्रानं सध्या तरी रोखले असले तरी आतले कधी बाहेरचे होतात?
बाहेरचे कधी आतले होतात या खेळाकडे आपलं लक्ष असणार आहे. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. सोमवारी रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.